सर्वप्रथम आष्टी शहरामध्ये आणि परिसरातील जे खेडेपाडे आहेत या सर्व पंचकृषीच्या व्यवहारासाठी महाराष्ट्र सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मार्फत आष्टी या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा आहे। या शाखेअंतर्गत पंचकृषीतील संबंध शेतकऱ्याचे या ठिकाणी कामं असतात, परंतु हे कामं वेळेवर होत नाहीत। या ठिकाणचे जे मुजोर अधिकारी आहेत या मस्तवाल अधिकाऱ्यांची आरेवारीची भाषा ही शेतकऱ्यांना सतत असते। अत्यंत त्रस्त झालेला आहे या ठिकाणचा शेतकरी। आणि शेवटी बघा, जेव्हा कुठली गोष्टीचा अतिरेक होतो तेव्हा क्रांती घडते। आणि काही शेतकऱ्यांनी या ठिकाणी न विलाजाने या ठिकाणच्या या मुजोर अधिकाऱ्याला प्रश्न विचारायचा प्रयत्न केला असता अत्यंत खोटे नाटे प्रयत्न करून गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत शेतकऱ्यावरती। हा शेतकरी जगाचा पोशिंदा आहे आणि या शेतकऱ्यावरती जर अशा प्रकारचे गुन्हे दाखल होत असतील तर ही लाजिरवाणी बाब आहे। या ठिकाणचा शेतकरी हे कदापि सहन करणार नाही। बँक बंद करायचं कारण काय आहे? तुम्ही जर तुम्हाला दिलेल्या जबाबदाऱ्या जर पूर्णपणे पार पाडत नसतील, शेतकऱ्यांना जर वेठीत धरत असताल तर सहजच कुठलाही शेतकरी या ठिकाणी येऊन प्रश्न करू शकतो। परंतु शेतकऱ्याला 353 सारख्या गुन्ह्याच्या धमक्या द्यायच्या, शेतकऱ्याला ग्रामपंचायतीच्या बाहेर आपल्या बँकेच्या बाहेर हाकलून द्यायचं, त्यामध्ये मग मागासवर्गीय शेतकरी असेल, ओबीसी शेतकरी असेल, मायनॉरिटीचा शेतकरी असेल, अशा या ठिकाणच्या शेतकऱ्याची सतत या बँकेच्या मॅनेजर मार्फत अवहेलना होत चालत आलेली आहे। काही तरुण शेतकऱ्यांनी प्रयत्न केला विचारायचा की बाबा हे का चाललेलं आहे, तुम्ही शेतकऱ्याला का वेठीस धरत आहेत? एक शेतकरी मयत आहे, त्या मयत शेतकऱ्याचा परिवार मुलगा त्यांचा आपल्या वडिलांचं कर्ज विचारण्यासाठी गेला असता त्याच्याशी एकदम अशी तुच्छ वागणूक दिली त्या शेतकऱ्याला, हे कदापि महाराष्ट्राला सहन होणार नाहीये। परंतु तेव्हा सुद्धा समजुतीचा प्रयत्न करण्यात आलेला असतानाही या ठिकाणच्या मॅनेजरनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाणून बुजून इथल्या आजूबाजूला ज्या संघटना आहेत छोट्या मोठ्या, या संघटनेचं ऐकून कान भरून त्यांच्याकडून न विलाजाने त्यांनी या शेतकऱ्यावरती गुन्हे दाखल करायचं पाप केलेलं आहे। हे आम्ही सहन करणार नाहीत। या ठिकाणी मी महाराष्ट्र सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि शासनाला या ठिकाणी जाहीर आवाहन करील की बँक तात्काळ उद्याची उद्या चालू करा, अन्यथा या ठिकाणचा शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आणि जे लोक आज मी बघितलं, मला अत्यंत वाईट वाटलं की काही लोक मोर्चे काढायचे प्रयत्न आहेत, काही लोक आंदोलन करायचे प्रयत्नात आहे। मला त्या लोकांना एवढं सांगावंसं वाटेल की बाबा हो, तुम्ही शेतकऱ्याचे पुत्र आहेत। हेच आंदोलनाचे इशारे जर तुम्ही बँक सुरळीत चालण्यासाठी दिले असते तर कदाचित आज या शेतकऱ्यावरती गुन्हे दाखल झाले नसते। ही बाब आपण लक्षात घ्या। हेच जर तुम्ही उठाव या बँकेमधल्या कारभाराच्या सुरळीत चालण्यासाठी केला असता तर या ठिकाणच्या सामान्य शेतकऱ्यावरती या बँकेनं अन्याय केला नसता। ही हुकुमशाही, ही आदिलशाही आम्ही अजिबात चालू देणार नाहीत। आणि जे काही नेते कार्यकर्ते जे पार्सल आहेत ते आमचे नेते राहुल भैया लोणीकर यांच्यावर टीका करतात, परंतु हे अत्यंत साफ चुकीचं आहे। कुठं राजकारण करावा कुठं नाही करावा याचं आपल्याला भान असणं गरजेचं आहे। आज शेतकरी राजा होरपळून निघलेला आहे। बऱ्याच काळ या ठिकाणी पाऊस नव्हता, आता कसा तरी पाऊस आलाय आणि त्यात आपल्या हाताशी आलेले पिकं या ठिकाणी पावसाने जाण्याची परिस्थिती आहे। अशा परिस्थितीमध्ये इथल्या नेत्यांनी राजकारण न करता शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून शेतकऱ्याला साथ दिली पाहिजे। या ठिकाणी एवढंच बोलतो आणि हे आंदोलन थांबणार नाही। या आंदोलनाची तीव्र गती होण्यापासून जर थांबवायचे असेल तर इथले जे जिल्हा अग्रणी बँकेचे जे काही अधिकारी असतील, जिल्हा अधिकारी, कलेक्टर साहेब, एसडीएम, तहसीलदार, आपण तात्काळ या उपोषणाची दखल घेऊन शेतकऱ्याला न्याय द्यायचा आहे। आणि जे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत माझ्या शेतकरी बांधवावरती, हे आपण तात्काळ या ठिकाणी मागे घेतले पाहिजे। जय भीम, जय शिवराय।